काकांनी त्यांच्या सौभाग्यवतींना हे गाणं डेडिकेट केलं, तर तोच अवसर साधून मी आत्ता हे जे परफॉर्म करतोय आम्ही सगळे परफॉर्मर्स, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार मानू इच्छिते, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. 14 डिसेंबर 1924 साली पेशावर इथे रणबीर राज कपूर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव रणबीर राज कपूर होतं, पण त्यांनी इंडस्ट्रीमध्ये फक्त राज कपूर हे नाव घेतलं होतं. वयाच्या 10व्या वर्षी इन्कलाब या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केलं. वयाच्या 24व्या वर्षी RK स्टुडिओची स्थापना केली. ही वॉज द यंगेस्ट डिरेक्टर ॲट दॅट टाईम. आणि या RK स्टुडिओमधनं त्यांनी कित्येक सुपरहिट मूव्हीज दिलेल्या आहेत. आणि मेरा नाम जोकर हा पिक्चर इतका गाजलेला आहे, तो बनवायला तब्बल 6 वर्ष लागली होती. पण मला वाटतं त्याचं यश बघता ही 6 वर्ष म्हणजे आपण म्हणतो असं इट वॉज वर्थ इट, नाही का? म्हणजे एक 10 वर्षापूर्वी मी अमेरिकेला गेले होते काही कामानिमित्त. त्यावेळेला संध्याकाळच्या वेळी एका क्रूजवरती जायची वेळ आली होती. तर तिकडे गेल्यानंतर मला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिकडे एक अमेरिकन राज कपूरच्या मेरा नाम जोकरच्या कॅरेक्टरसारखा ड्रेस करून उभा होता आणि तो त्याच्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये मेरा नाम जोकर आणि जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा वगैरे असं तो सगळं त्यांना तिथे अखंड म्हणत बसला होता. म्हणजे ही आत्ता अगदी 10 वर्षापूर्वीची कथा. म्हणजे मेरा नाम जोकर रिलीज होऊन जवळजवळ 40-50 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्याचा करिश्मा साता समुद्रापार सुद्धा एवढा पसरलेला होता. हेच त्याचं यश आपण म्हणू शकतो, बरोबर ना? तसंच राजेश खन्नाच्या कित्येक गाण्यात आयुष्याचं कटू सत्य त्यांनी इतकं छानपैकी मांडलेलं आहे की ती गाणी आपली खरोखरच फेवरेटच होऊन गेलेली आहेत. आणि याची कितीतरी आता चपखल उदाहरणं आहेत. मग आता त्यातली काही आपण आता परत सादर करणार आहोत. चोरी चोरीमधलं रसिक बलमा, संगममधलं ओ मेरे सनम आणि आनंदमधलं कहीं दूर जब दिन ढल जाए. रसिक बलमा हाय, दिल क्यों लगाया तुझसे, दिल क्यों लगाया, जैसे रोग लगाया, जैसे रोग लगाया. रसिक बलमा जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, नेहा बना के हारी
रसिक बाई